नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये. चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलेली मोठी अपडेट. टोमॅटो बाजारभाव तेजीत येणार 10 जून नंतर. टोमॅटो बाजारभाव 1000 ते 1200 रुपये कॅरेट होणार. चला तर जाणून घेऊया काय आहे सविस्तर अपडेट. नागपूरमध्ये आजच्या मितीला बघितलं आपण 450 क्विंटलची आवक आली होती. 4,500 पर्यंत आजचा टोमॅटोचा दर आहे. तसेच राज्यातील इतर महत्त्वाच्या ठिकाणांमध्ये आपण बघितलं, पनवेलमध्ये 5,000 रुपये क्विंटल प्रमाणे टोमॅटोचा दर गेलेला आहे. तसेच राज्यातील इतर महत्त्वाच्या ठिकाणांमध्ये सुद्धा टोमॅटो दरात वाढ झाली आहे. हिंगणामध्ये 5,500 रुपयापर्यंतचा प्रति क्विंटलचा टोमॅटो दर आपल्याला पाहायला मिळतो. गेल्या काही दिवसापासून टोमॅटोचे दर जे कमी झालेले होते, आता या दरामध्ये सुधारणा होऊन टोमॅटो मार्केटमध्ये पुन्हा एकदा टोमॅटोला 5,000च्या घरात बाजारावर मिळाला आहे. महत्त्वाची मार्केट असेल, संगमेर असेल, पुणे असेल, जुन्नर नारायणगाव असेल, पावसाचा फटका सुरू झालेला आहे. आता यापुढे टोमॅटोची आवक घसरणार आहे. मग राहिलेल्या टोमॅटोला आता किती बाजारावर मिळणार, हा प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे. 50 ते 60 रुपये किलो प्रमाणे टोमॅटो बाजारावर मिळत आहे. कॅरेटनुसार बघितलं तर सर्वोत्तम दर पनवेल 55 ते 60 रुपये, म्हणजे 1,1100 रुपये कॅरेटचा टोमॅटोचा दर मिळायला सुरुवात झाला. गेल्या काही दिवसांपासून आपण जर बघितलं, उन्हामुळे टोमॅटोचे दर हे मोठ्या प्रमाणात स्थिर होते, परंतु आता पावसाळा सुरू झालेला आहे. उन्हाळी प्लॉट संपत आलेले आहे. पाण्याचा अभाव असेल, त्याचमुळे घटलेली आवक असेल, या सर्वाचा टोमॅटो बाजारभावावरती आता परिणाम दिसून येणार आहे. सध्याच्या दराचा विचार जर केला तर राज्यामध्ये सध्याचा जो टोमॅटोचा दर आहे, याची आपण जर अपडेट बघितली तर सध्या दर हा आपल्याला राहुरी असेल, संगमेर असेल, श्रीरामपूर असेल, पंढरपूर असेल, सध्या दर जो कमी झालेला दर आहे, तो आता इथून पुढे किती वाढणार हे सुद्धा बघणं गरजेचं आहे. हे 3 कारणे आता इथून पुढे टोमॅटो बाजारभावासाठी महत्त्वाचे आहे. उन्हाळ्यातील लागवडीचे किती आहे, पावसाळ्यात किती लागवडी होणार आणि टोमॅटोला पावसाचं वातावरण कसं असणार. जेवढा चांगला पाऊस होणार तेवढं टोमॅटोचं उत्पादन चांगलं होणार. जर पाण्याचा अभाव झाला तर टोमॅटो उत्पादन सुद्धा मोठ्या प्रमाणात घटण्याची शक्यता आहे. टोमॅटो बाजारभाव जून, जुलै, ऑगस्टपर्यंत चांगला बाजारभाव मिळणे, इथून पुढे आता टोमॅटोची चांगली परिस्थिती आहे. कारण यावर्षी शेतकऱ्यांनी सावध भूमिका घेत लागवडी सुद्धा कमी केलेली आहे. युद्धजन्य परिस्थिती आहे, इंधनाचा अभाव आहे, खत औषध वाढलेले आहे. मग अशा परिस्थितीत टोमॅटो कितपत वाढणार हे आता बघणं गरजेचं आहे. सध्या जरी टोमॅटो जर 40, 45, 50 रुपयापर्यंत असला तर पुढील काही दिवसामध्ये हा दर आपल्याला 50-60 रुपयापर्यंत सुद्धा जाताना पाहायला मिळतो. सुद्धा महत्त्वाची मार्केट जी आहे टोमॅटोसाठी, नाशिक, पिंपळगाव, वसंत असेल, संगमेर, अहिल्यानगर असेल, त्याचप्रमाणे जुन्नर, नारायणगाव, ओतूर, मनसर, नारायणगाव, पुणे, मोशी, पुणे, मांजरी, ही सर्व टोमॅटोची सर्वात महत्त्वाची बाजारपेठ आहे. मग या बाजारपेठेत आता इथून पुढे आवक कशी असणार, हे गणित आता लागवडी पावसावरती अवलंबून. उन्हाळी प्लॉट आता बऱ्यापैकी संपत आलेले आहे. शेवटच्या टप्प्यातील टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना नक्कीच याचा फायदा होणार आहे. ज्यांनी चांगला टोमॅटो अजून साठवून ठेवलेला आहे, जो टोमॅटो आता येणार आहे काढणीसाठी, याला चांगला दर आपल्याला मिळणार आहे. 60-65 रुपयापर्यंत सुद्धा टोमॅटो दर मिळू शकता. परंतु पावसामुळे नुकसान झाली तर टोमॅटोचं गणित मात्र शेतकऱ्यांचं पाहायला मिळणार आहे. येत्या 3 ते 4 दिवसामध्ये टोमॅटोचे दर अजून तेजीत का येणार आहे. आवक घटली आहे, लागवड कमी आहे, पर राज्यामध्ये चांगली मागणी आहे. अतिवृष्टी काही ठिकाणी झालेली आहे, यामुळे टोमॅटोचे प्लॉट खराब झालेले आहे. सोलापूर असेल, नाशिक असेल, पुणे असेल, मुंबई असेल, बीड असेल, असे रोजच्या रोज टोमॅटोचे सविस्तर विश्लेषण जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका. टोमॅटो दर आपल्याला इथून पुढे तेजीत पाहायला मिळणार आहे. ही माहिती आपल्यास आवडली तर कमेंट करून सांगा की आपण कुठून आमची माहिती पाहतात. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो, आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल.